मोठ्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात लहान भावाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी घडली। विठ्ठल महादेव बोचरे वय वर्ष 30 राहणार भीमनगर नांदुरा असे मृतक युवकाचे नाव आहे। याबाबत प्राप्त माहितीनुसार संतोष बोचरे हे दुपारी खुदावंपूर येथील ज्ञानगंगा नदीवर आंघोळ करण्याकरिता गेले होते। त्या दरम्यान ते पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या। यावेळी संतोष यांचा लहान भाऊ विठ्ठल महादेव बोचरे यांनी सुद्धा भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकली। यावेळी संतोष यांना वाचवण्यात यश आले, मात्र विठ्ठल बोचरे हे बाहेर आलेच नाही। तब्बल 4 तास त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह दिसून आला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नांदुऱ्याचे तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार नवलकर, माजी नगराध्यक्ष राजेश एकडे, भाजपा शहर अध्यक्ष सुधीर मुर्रेकर, हरिभक्त पारायण राम महाराज झांबरे, बंडू चोपडे, माजी सरपंच रसलपूर अनिकेत भगत, शुभम राठी, विलास निंबाळकर यांच्यासह अनेक जण घटनास्थळी दाखल झाले। विठ्ठल यांच्या शोधासाठी धुळ्यावरून SDRFची टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल बोलवण्यात आली होती, पण स्थानिक लक्ष्मण जावरे या युवकाने नदीपात्रातून विठ्ठल यांचा मृतदेह बाहेर काढला। घटनास्थळी बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती। व्हिसेन न्यूज करिता नांदुऱ्यावरून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।